सॉलिड स्टेटचा आपण काय स्टार्ट करतोय, PYQ स्टार्ट करतोय. टॉपिक संपलाय आपला. कॅल्क्युलेट द एज लेंथ ऑफ युनिट सेल इफ मेटल इज हॅव्हिंग रेडियस 170 पिकोमीटर फॉर्म्स अ सिंपल क्यूबिक युनिट सेल. कसला युनिट सेल आहे तो? सिंपल क्यूबिक युनिट. 3 टाइप ऑफ क्यूबिक युनिट सेल आहेत. कोणते कोणते 3 टाइप ऑफ क्यूबिक युनिट सेल आहेत? सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल आहे आणि फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल आहे. ह्याचं एज लेंथ आणि रेडियसचं रिलेशन काय आहे? तर सिंपल क्यूबिकचं A इज इक्वल टू 2R असते. बॉडी सेंटर्डचं A इज इक्वल टू 4/√3R असते आणि फेस सेंटर्डचं A इज इक्वल टू 2√2 काय असते तर R. हे एज लेंथचं रिलेशन झालं. कोऑर्डिनेशन नंबर ह्याचा 6 असतो, ह्याचा 8 असतो आणि ह्याचा काय असतो तर 12. पॅकिंग एफिशियन्सी ह्याची किती असते तर 52.4% असते, ह्याची किती असते तर 68% असते आणि ह्याची 74% असते. मग व्हॉइड एम्प्टी स्पेस ह्याची 47.6% असते, ह्याची 32% असते आणि ह्याची 26% असते. मग क्वेश्चन बघा काय आहे. क्वेश्चन बघा काय आहे. कॅल्क्युलेट द एज लेंथ ऑफ युनिट सेल इफ मेटल इज हॅव्हिंग ॲटॉमिक रेडियस. रेडियस दिले आणि एज लेंथ विचारले. मग आपण काय म्हणणार आहे? फॉर सिंपल क्यूबिक, फॉर सिंपल क्यूबिक A इज इक्वल टू 2R असते. सो A इज इक्वल टू 2 into 170 पिकोमीटर. 17 म्हणजे 17, 17 to the 34 म्हणजे 340 पिकोमीटर आलं. ह्या पिकोमीटरला आपण कशामध्ये कन्वर्ट करायला पाहिजे? सेंटीमीटर. कारण तुमचे आन्सर्स कशामध्ये आहेत तर सेंटीमीटर मध्ये. मला माहिती आहे की 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻⁻10 काय असते तर सेंटीमीटर. सो 340 पिकोमीटर म्हणजे 340 into 10⁻⁻10 सेंटीमीटर म्हणजे 3.40 into 10⁻⁸ सेंटीमीटर. कोणता येणार ऑप्शन? ऑप्शन बी. नोट डाऊन करा, पटपट नोट डाऊन करा. जेवढं तुम्ही नोट डाऊन करशील तेवढे तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होणार. जेवढे कमी नोट डाऊन करणार तेवढे कमी क्वेश्चन सॉल्व्ह होणार. टोटल 248 क्वेश्चन्स आहेत. तर 248 क्वेश्चन्स मध्ये किती सॉल्व्ह करायचे ते तुमच्या स्पीडवरनं डिपेंड राहणार आहे आणि तुम्हाला अंडरस्टँडिंग वरती डिपेंड राहणार आहे. सो जेवढं तुम्ही इझिली सॉल्व्ह करशील, पटपट सॉल्व्ह करशील ते बेटर होणार. झालं? रुद्र झालं? अनुज झालं? राजा पुढचं. Which type of dopant is added in a silicon to obtain N type of semiconductor? N type of semiconductor जर मला बनवायचं आहे, काय बनवायचं आहे? N type of semiconductor जर मला बनवायचं आहे तर मी डोपिंग ग्रुप 15 बरोबर करणार. ग्रुप 14 हा तुमचा बेस एलिमेंट असणार आहे, सिलिकॉन किंवा जर्मेनियम. आणि डोपिंग कशा बरोबर करणार आहे तर ग्रुप 15 बरोबर डोपिंग करणार. ग्रुप 15 बरोबर डोपिंग करणार म्हणजे कोण सांगा? ग्रुप 15 कोण कोण आहे? ग्रुप 15 फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि कोण आहे तर बिस्मथ. बिस्मथ तर मेटल असतं. हे 3 राहिलेले बघायचे. काय ऑप्शन आहे का त्यामध्ये? आर्सेनिक आहे बघा. काय आहे? आर्सेनिक. आणि एकदा इथं क्लिअर करते, जर पी टाइप सेमीकंडक्टर बनवायचं आहे, काय बनवायचं आहे? पी टाइप काय बनवायचं आहे? सेमीकंडक्टर. तर मी काय घेणार आहे तर ग्रुप काय घेणार आहे तर 14 हा आपला बेस सिलिकॉन किंवा जर्मेनियम. त्याला डोप कशा बरोबर करणार? ग्रुप 13. ग्रुप 13 कोण आहे? बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम किंवा थॅलियम. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम किंवा थॅलियम. समजतंय? येस और नो? येस और नो?
नेक्स्ट बघा. हा, इन अन आयोनिक सॉलिड एनायन्स आयोनिक सॉलिड आहे म्हणजे कॅटायन आणि काय असणार आहेत तर एनायन्स असणार आहे. In an ionic solid, anions are arranged in HCP array. anions जर HCP array ला अरेंज झाले. HCP म्हणजेच काय असते तर FCC. HCP म्हणजेच काय असते तर FCC म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ आयन्स पर युनिट सेल किती असणार आहे 4. सो एनायन्स आहेत आणि कॅटायन्स कुठे भरलेत बाळांनो. ऑक्युपाइज कॅटायन ऑक्युपाइज 2/3 ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स. मला माहित आहे की एनायन्स एन असतील तर कॅटायन्स किती असतात तर 2n असतील. पण त्यातला ऑक्युपाय किती करणार आहे. त्यांनी म्हटले टेट्राहेड्रल वॉइड्स किती सॉरी ऑक्टाहेड्रल वॉइड्स आहे. टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल आहे. मग एनायन्स एन असतील तर ऑक्टाहेड्रल वॉइड्स ही काय असणार आहेत तर n आणि टेट्राहेड्रल वॉइड किती असतात तर 2n. मग n म्हणजे एनायन्स किती आहेत तर 4. तर कॅटायन्स 4 असायला पाहिजेत पण 4 नाही असू शकत कारण ते 2/3च भरतात. किती भरतात 2/3. 2/3 भरतात म्हणजे 3 घालवायला पाहिजे मला. 3 घालवायला पाहिजे म्हणजे दोन्ही टर्मना मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे इथं 4 × 3 आणि इथं 4 × काय येणार आहे 2 कारण 3 3 कॅन्सल होणार. समजतंय का. 4 × 2/3 × काय आलं तर इथं 3. हा 3 3 काय होणार आहे तर कॅन्सल. 4 3 जा 12 4 2 जा 8 म्हणजे इथं परत 4 4 कट केला तर तुम्हाला 3s/2 3s/2 म्हणजे कॅटायन तुमचा बी आहे ए आहे आणि एनायन बी आहे. मग एनायन 3 आहे आणि कॅटायन किती आहेत तर 2 म्हणजे फॉर्म्युला काय असणार आहे तर A2B3. एनायन म्हणजे बी आहे आणि कॅटायन म्हणजे ए आहे. म्हणजे ए किती आहेत तर 2 आणि बी किती आहेत तर 3. सो फॉर्म्युला काय असणार आहे तर A2B3. ऑप्शन काय येणार आहे. नोट डाऊन करा. नोट डाऊन करणं गरजेचं आहे. नोट डाऊन करा. सोपा आहे हा. सॉलिड स्टेट सोपा आहे. सॉलिड स्टेट खूप सोपा आहे. Calculate the number of atoms in 5.4 gram of metal forming FCC structure. Forming which structures? Forming which structure? FCC structure. आणि डेन्सिटी इंटू एज लेंथ च फॉर्म्युला दिलेला आहे. म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम दिलेला आहे. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम किती आहे 7.2 इंटू 10⁻⁻²2. खूप इंटरेस्टिंग आहे क्वेश्चन माहिती आहे तुम्हाला. असं वाटेल की काय दिलंय कसं दिलंय. नॉर्मली फॉर्म्युला काय असते नॉर्मली फॉर्म्युला काय असते डेन्सिटी इज इक्वल्स टू Z इंटू काय असते तर M डिवाइडेड बाय NA इंटू काय असते तर AQ.
Na इंटू काय असते तुम्हाला Na विचारले नंबर ऑफ ऍटम्स विचारले म्हणजे किती ग्रॅम मध्ये तर किती ग्रॅम मध्ये 5.4 ग्रॅम ऑफ मेटल आणि हे बघा हा डेन्सिटी हा Na फक्त इथं शिफ्ट Na इज इक्वल टू काय येणार आहे Z इंटू M डिवायडेड बाय डेन्सिटी इंटू काय येणार आहे तर A अरे FCC आहे रे बाळांनो FCC आहे म्हणजे Z काय येणार आहे 4 4 into 5.4 divided by 7.2 into 10 raised to minus 20. कोणाच्या टेबल मध्ये तर 18 1 जा 18 18 2 जा 36 18 3 जा 54 आणि 18 4 जा 72 हा किती जाणार आहे 18 3 जा आणि हा किती जाणार आहे तर 4 जा दोन्ही डेसिमल शिफ्ट केले वरचा पण डेसिमल शिफ्ट केलं खालचा पण डेसिमल शिफ्ट केलं 5.4 आणि 7.2 आहेत ना सेम डेसिमल पोझिशन हा 4 4 काय झाला कट म्हणजे 3 into 10 रेश काय येणार आहे समजलं पाहिजे ना क्वेश्चन समजायला पाहिजे यू शुड अंडरस्टँड द कन्सेप्ट व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन काय क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 4 -10 centimeter. काय आहे क्वेश्चन What is total number of different types of unit cell in a tetragonal system? कोणत्या सिस्टीम मध्ये टेट्रागोनल इथे बघा 7 क्रिस्टल सिस्टीम आहे क्यूबिक ला किती असतात तर 3 सिंपल क्यूबिक बॉडी सेंटर्ड क्यूबिक फेस सेंटर्ड क्यूबिक टेट्रागोनल ला 2 असतात कोण असतात सांगा टेट्रागोनल ला 2 सिंपल टेट्रागोनल आणि बॉडी सेंटर्ड टेट्रागोनल ठीक आहे ऑर्थोरोम्बिक आहे ना ऑर्थोरोम्बिक ऑर्थोरोम्बिकला सगळे असतात चारीच्या चारी म्हणजे कोण कोण सांगा सिंपल ऑर्थोरोम्बिक बॉडी सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक फेस सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक आणि एंड सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक मोनोक्लिनिक असतो मोनोक्लिनिकला 2 असतात सिंपल मोनोक्लिनिक आणि एंड सेंटर्ड मोनोक्लिनिक ट्रायक्लिनिक एकच सिंपल ट्रायक्लिनिक हेक्सागोनल पण एकच सिंपल हेक्सागोनल आणि रोम्बोहेड्रल पण एकच रोम्बोहेड्रल पण एकच सिंपल रोम्बोहेड्रल किती झालेले 1 2 3 14 होतात हे आपल्याला प्रश्न टेट्रागोनल बद्दल विचारला टेट्रागोनल मध्ये किती सिस्टीम असणार किती असणार आहे 2 ऑर्थोरोम्बिक मध्ये किती असतात 4 नेक्स्ट calculate the total volume occupied by all the particles in FCC unit cell if the volume of unit cell if the volume of unit cell is how much 5.2 into 10 raised to minus 23 ते मागच्या प्रश्नात एक दाखवलं. ते टेट्रागोनल व्हॉइड्स कशाचं टेट्रागोनल व्हॉइड्स नाही टाइप्स 2 असतात आपण शिकलोय रे ते काय पण दाखव बर
Calculate the total volume occupied by all the particles in FCC unit cell if the volume of unit cell is this much. मला packing efficiency चा formula माहिती आहे. Packing efficiency is equals to total volume occupied by particles, total volume occupied by particles divided by volume of unit cell into काय येणार आहे 100. मला FCC दिले. FCC ची पॅकिंग एफिशियन्सी किती असते 70. म्हणजे इथं 74 आहे ना इंटू व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती आहे 5.2 इंटू 10 raised to -23 अपॉन काय येणार आहे तर 100 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर टोटल व्हॉल्यूम occupied by the particles. 74 into 5.2 करा किती येते बघा 100 वरती जाऊन -25 होणार 10 raised to 2 आहे ना वरती जाऊन 74 into 5.2 into 10 raised to -25 किती ऑप्शन ए 74 into 5.2 किती येते 3848 384.8 आलं का 384.8 हा म्हणजे 384.8 into 10 raised to -25 आलं मग 2 डेसिमल शिफ्ट केले मग 3.848 पुढचं क्वेश्चन बघा पुढचं घेऊ Calculate the number of unit cell in 1 centimeter cube of element. If the unit cell H length is 2 into 10 raised to -6. It's a formula बघा. Number of unit cells. Number of unit cell is equals to given volume of atom. Given volume of atom divided by volume of unit cell. Divided by volume of unit cell. So number of given volume किती आहे 1 centimeter cube. Volume of unit cell काय असणार आहे ह्याचं a cube असणार आहे ह्याचं क्यूब असणार आहे 2 into 10 raised to -8 चा क्यूब म्हणजे 1 upon 2 चा क्यूब 8 into 10 raised to -24 -24 वर जाऊन +24 होणार 1/8 म्हणजे किती येते 0.125 असं काहीतरी असतं ना 1/8 1/8 काय असते 1.2 इथं बघा हा 1/8 म्हणजे 0.125 असते ह्याला काय केलं -24 वर जाऊन काय झालं तर +24 एक डेसिमल पुढे शिफ्ट केला म्हणजे 1.25 into 10 raised to 23 तुम्हाला हे पाठ असायला पाहिजे 1/2 म्हणजे 0.5 असते 1/4 म्हणजे 0.25 असते
3/4 म्हणजे 0. काय असते तर 7. 1/5 म्हणजे काय असते 0.2 आणि 1/8 म्हणजे 0.125. लिहून घेणार असेल तर लिहून घ्या कुठे ते व्हॅल्यूज पाठ असायला पाहिजे कारण आपल्याकडे तेवढं टाइम नसतंय. आपल्याकडे तेवढं टाइम नसतंय. काय बघा पुढचं क्वेश्चन. Calculate the radius of an atom of an element in picometer if it forms BCC unit cell structure having edge length of 4.38 10 raised to -8 centimeter. मी आताच तुम्हाला एक रिलेशन दिलेलं काय फॉर बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल R is equals to √3/4 काय असणार आहे तर A. नंतर √3/4 A ची व्हॅल्यू 4.3 into 10 raised to -8 divided by काय येणार आहे तर 4. √3 ची व्हॅल्यू किती येत असेल 1.73 into 4.3 into 10 raised to -8 divided by 4. हा 4 ने जाते 1.73. 1.73 to 4 ने जाते बघा जाते का काय येते बघा मग 4 हा काय तो 0.433 into 4.3 into 10 raised to -. ऑप्शन 186.2 1.86 येतो ऍक्च्युली 1.8619 into 10 raised to -8 सेंटीमीटर. हा 186.19 into 10 raised to -10 सेंटीमीटर आणि मग त्याला पिकोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं 186.2 पिकोमीटर 19 चा 2 करतो 19 चा सिग्निफिकंट मध्ये 2 करतो 2025 चे आहेत हे क्वेश्चन्स. कालचं ज्यांचं मिस झालं त्यांनी अल्डेहाइड कीटोन्स मी अपलोड केले बघा लेक्चर. What is the coordination number of particle in simple cubic closed pack structure? Simple cubic 6, body centered 8, face centered. सिंपल क्यूबिकचं कोऑर्डिनेशन नंबर किती असते 6. A compound forming CCP structure.
A compound containing a compound forming CCP structure. ठीक आहे सीसीपी स्ट्रक्चर आहे पण नंबर ऑफ आयटम्स डायरेक्टली दिलेले आहेत त्यामुळे 4 ने मल्टिप्लाय करायचा संबंध आहे तुम्ही काय म्हणाल हा सीसीपी आहे म्हणजे मल्टिप्लाय बाय 4 करायला पाहिजे नो युनिट सेल्स दिलेत का तेवढे हे जर युनिट सेल दिले असते तर 4 ने मल्टिप्लाय करायचं युनिट सेल दिलेले एटम्स दिलेत मग काय आहे फॉर एन स्फियर फॉर एन atoms tetrahedral voids are yes tetrahedral voids are 2n मग n म्हणजे किती असते हे 9.6 into 10 raised to 23 आहे त्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं 6 वजा 6 to the 12 9 वजा 9 to the 18 plus 1 19 म्हणजे 1.92 into 10 raised to 24 1.92 into 10 raised to 24 1.92 into 10 raised to 24 The compound forming CCP structure contains 9.6 into 10 raised to 23 atom. Find the number of tetrahedral voids formed in it. Change करो screen. Calculate the age length of BCC unit cell if radius of particle present in it is 186 picometer. आता आपण बघितलं for BCC A is equals to 4 upon root 3 R म्हणजे 4 upon root 3 ची व्हॅल्यू किती असते 1.732 into R ची व्हॅल्यू 186 इथे बघा परत हा 4 न जातो म्हणजे 0.44 the 16 4 3 are 12 4 3 are 12 into 186 186 divided by 0.433 आपण जे आन्सर फाइंड करणार ते पिकोमीटर्स मध्ये असणार त्याला कशामध्ये कन्वर्ट करायला लागणार आहे तर सेंटीमीटर मध्ये ते नंतर ना एक काम करा हा 1860 डिवाइडेड बाय 4.33 करा अप्रॉक्स येते व्हॅल्यू काहीतरी लॉग टेबल नसते तिथून सीईटीला लॉग टेबल अलाउड नाहीये जर लागत असेल तर व्हॅल्यू देतात त्यामुळे पहिल्या व्हॅल्यूचा अप्रॉक्सिमेशन फाइंड करा 4.33 किती जाते 4 जाते 7 जाते 3 जाते ती व्हॅल्यू फाइंड केली तर पुढचं सोपं जाईल फोर 4 जा 16 येते ना
4.33 आणि 186 आहे म्हणजे 4 पॉईंट समथिंग येणार. 4 पॉईंट समथिंग म्हणजे 4 to 9.6 येते. 4 to 9.6 पिकोमीटर झाला हा. त्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 4 to 9.6 into 10⁻⁻10 सेंटीमीटर. That is 4.296 into 10⁻⁻8 सेंटीमीटर. 4.33 ला मल्टिप्लाय बाय 4 करून बघायचं. नियरेस्ट येते. झालं. Calculate the number of unit cell in 1 centimeter cube volume of metal if unit cell edge length is 1.25 into 10⁻⁻8. इथं बघा थोडंसं आयडिया करूया. आयडिया मला फॉर्म्युला माहिती आहे. नंबर ऑफ युनिट सेल is equal to volume of metal divided by volume of unit cell. जरा इथं सगळ्यांनी लक्ष द्या. हा 1.25 इंटू काय आहे 10⁻⁻8 आहे ना. इथं बघा A is equal to 1.25 into 10⁻⁻8 आहे. ह्याला मी 0.125 लिहिलं तर किती येणार -8 होणार का -7 होणार का -9 होणार. -8 तर आहेच. इथं मोठं होणार किंवा छोटं होणार काय होणार मायनस. येस 10 काय येणार आहे तर -7. 0.125 म्हणजे आता सांगितलेलं मी तुम्हाला. चा क्यूब करू काय येणार आहे 1/8 चा क्यूब into 10⁻⁻7 7 14 7 21. मग इथं बघा व्हॉल्यूम ऑफ मेटल ॲटम किती आहे तर 1 सेंटीमीटर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल 1/8 चा क्यूब. 8 म्हणजे किती आहे ते सांगा. 8 चा क्यूब 8 चा क्यूब 8 8 जा 64 64 8 जा 252 किती आहे ते 256 सॉरी 252 नाही 256. 64 8 जा किती येते का 512 येते. हा नाही 512 512 म्हणजे इथं काय येणार आहे तर 1/8 चा क्यूब इंटू 10⁻⁻21. स्कीम काय केली समजते का. मी फ्रॅक्शन सॉल्व्ह करत बसले नाही. मग इथं काय येणार आहे तर 512 कारण क्यूब वरती जाणार डिनॉमिनेटर बिकम्स न्यूमरेटर -21 वर जाऊन काय होणार आहे +21. म्हणजे इथं काय येणार आहे 5.12 into 10⁻23 आहे का बघा 5.12. समजलं कसं फाइंड केलं. आता एवढे स्टेप्स मी लिहिले हे तुम्ही आता स्किप करून काय करायचंय ते करा. म्हणजे तुम्ही डायरेक्टली ए क्यूब घेताना डायरेक्टली असं टाका. मी एवढं सगळं व्हॅल्यू लिहित बसते तुम्हाला समजण्यासाठी. पण तुम्ही शॉर्टकट मध्ये करा. शॉर्टकट म्हणजे तुम्हाला तेवढी यायला पाहिजे डोकं चालायला पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ मेटल 1 आहे. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असणार आहे 1/8 into 10⁻⁻7 चा क्यूब. थोडे कॅल्क्युलेशन्स मनातच व्हायला पाहिजेत सीईटीला.
झालं लिहून? काय बघा पुढचं क्वेश्चन. Calculate the volume occupied by all the particles in FCC unit cell. If volume of unit cell is 6.4 into 10 raised to minus 23. हा केलाय का आपण सॉल्व? केलाय हा सॉल्व? आठवते का बघा हा क्वेश्चन सॉल्व केलाय आपण? Packing efficiency is equals to total volume occupied by the particles divided by volume of unit cell into 100. मग स्ट्रक्चर कसं आहे आपल्याला? FCC आहे. FCC म्हणजे पॅकिंग एफिशियन्सी किती पर्सेंट असणार आहे तर 74% असणार आहे. मग काय चेंज होणार आहे? हे व्हॅल्यू चेंज होणार फक्त व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलची. किती आहे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलची व्हॅल्यू? 6.4 into 10 raised to minus 23. मग परत इथं 6.4 हे minus 25 वरती शिफ्ट केला 100. हा 74 into 6.4 किती येते बघा? 74 into 6.4 किती येते बघा? ऑप्शन बी 4.76. $74 into 6.4 किती येते? 3.6 म्हणजे त्याचा डेसिमल शिफ्ट करून काय येणार आहे तर 4.736 into 10 raised to minus 23. Option B. What is the total number of unit cell shared by each corner particle of BCC unit cell? हे खूप सोपं आहे. म्हणजे खूप असं म्हणजे ट्रिकी पिकी काय नाही आहे यामध्ये. बरोबर. हा तुमचा युनिट सेल आहे. काय हा युनिट सेल. या युनिट सेल मध्ये आत एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहे. आत असणार आहे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. आणि हा जो आतला कॉन्स्टंट पार्टिकल आहे हा बाकी कोणाबरोबरही टच होत नाहीये. म्हणजे इथे एक कॉन्स्टंट पार्टिकल असणार आहे, इथे एक असणार आहे, इथे एक असणार आहे, इथे एक असणार आहे, इथे एक असणार आहे, त्याच्या मागे एक असणार आहे, इथे एक असणार आहे, इथे एक असणार आहे. हे 8 कॉर्नरला 8 आहेत रे. पण हा सेंटर कधी पण घ्यायचा. हा किती जण आतला किती जणांना टच करतो इनडायरेक्ट. साईडचा पण तेवढ्या जणांना टच करतो. आतला किती जणांना टच करतो? 8 जणांना. मग कॉर्नरची पण किती जणांना टच करणार आहे तर कॉर्नरची पण किती जणांना टच करणार आहे? 8. समजतंय? येस ऑर नो? Calculate the number of particles present per unit cell if mass of particle is 8 into 10 raised to minus 23 gram. It's a formula. Number of particles. Actually, number of particles in x gram ही म्हणू शकतो आपण. म्हणजे फॉर्म्युला काय असते? x into z divided by rho into काय येणार आहे तर aq. हाच यूज करणार ना नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम. झेड दिले नाही ना.
Z1 कॅल्क्युलेट द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट पर युनिट सेल म्हणते ना, एका युनिट सेल मध्ये. नंबर ऑफ युनिट सेल पहिला फाइंड करूया. एका युनिट सेल मध्ये किती असतात. हा चालते. झेड एनी काय घेणार 6.022 into 10⁻23 करून बघा मग. Z is equals to मग density into A cube into Na divided by M. Density into A cube चा फॉर्म्युला 3.2 into 10⁻22. Avogadro's नंबरचा फॉर्म्युला किती आहे तर 6.022 into 10⁻23 आणि मास किती आहे तर 8 into 10⁻23. ठीक आहे बघा. सोल्युशन 3.2 आहे ना, त्याला 32 करा. 32 into 10⁻23 करा आणि इथं 8 into 10⁻23 करा आणि हा 6.022 into 10⁻23 आहे तसे ठेवा. 2.4 नाही 8 कट झालं. 8 1 आणि 8 4 येणार ना. 6 4 24 येणार म्हणजे 2.4 into 10⁻24 पार्टिकल्स येणार. हा बोलू. मुझे तो चाहिए नंबर पार्टिकल पर यूनिट, मतलब यूनिट सेल में कितने पार्टिकल है. यूनिट सेल कौन सा है वही नहीं दिया रे. Z by N का रेशियो पूछा. Z by N Z में कितने पार्टिकल. Z ही पता नहीं. उत्तर दोन दाखवले. हाँ calculate the number of particles present in 8 gram 8 into 10⁻23. हे एका मोल मध्ये आलं तर ते माहितच नाही आहे ना की तो युनिट सेल कसला आहे. रेशियो का भी ले सकते हैं ना वैल्यू. क्या Z by N की वैल्यू फाइंड वही. Z बाय ने क्या देगा. 4 देगा. लॉजिक क्या यूज किया Z पे. ठीक है ये मैं थोड़ा चेक करती हूँ फिर आपको बताती हूँ. ये रहने दो कुछ सेकंड. Calculate the age length of unit cell if metal with atomic radius 128 picometer forming FCC unit cell. For FCC काय असतं फॉर्म्युला. For FCC A is equals to 2√2 काय असते तर 2 into √2 ची व्हॅल्यू 1.414 into R ची व्हॅल्यू 128. नाही 414 च घ्यायचं. FCC A is equals to 2√2 R. आन्सर पिकोमीटर मध्ये येणार त्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा.
ऑप्शन पहिले काय आन्सर? ऑप्शन किती येते व्हॅल्यू? 6 नाही नाही, याची व्हॅल्यू किती आली सांगा? 361.9 361.984 पिकोमीटर झालं ना हे. पण ते नियरेस्ट नको असायला पाहिजे. जर नियरेस्ट असले असते ना मग प्रॉब्लेम येतो. 3.6 येणार. Which of the following dopant is used in silicon to produce p type of semiconductor? गॅलियम. स्टार्टिंगला क्वेश्चन झाला हा. एन टाइप सेमीकंडक्टर कोण दाखवतो आणि पी टाइप सेमीकंडक्टर कोण दाखवतो? Calculate the volume of BCC unit cell. If radius of an atom present is in it is 1.86 into 10 raised to minus 8 centimeter. Calculate the volume of BCC unit cell if the radius of an atom present in it is 1.86. Volume of कोणताही युनिट सेल असू दे, व्हॉल्यूम कोणताही युनिट सेलचं काय असणार आहे? ए क्यूब असणार आहे. मग तो बीसीसी असू दे, एफसीसी असू दे किंवा सिंपल क्यूब, हाच व्हॉल्यूम असणार आहे. मग मी रिलेशन काय वापरणार आहे? फॉर बीसीसी A is equals to 4 by root 3 काय येणार आहे तर R. That is 4 divided by 1.732 into काय येणार आहे तर 1.86 into 10 raised to minus 8. My 1 आहे 0.433 into 1.86 into 10 raised to minus 8. Make a 1.86 divided by 0.433 into 10 raised to minus 8. याची व्हॅल्यू किती आलेली सांगा? 1.866 divided by 4.33 4.296 into 10 raised to minus 8 is equals to एज लेंथ आले. मी हे 4.296 म्हणजे 4.3 घेतलं आणि मग त्याचं ए क्यूब घेतलं. ए क्यूब म्हणजे 4.3 into 10 raised to minus 8 चा क्यूब म्हणजे 4.3 चा क्यूब into 10 raised to minus 24. हे क्यूब वगैरे काढून ऑलमोस्ट 8 पॉइंट समथिंग व्हॅल्यू येते. पण आपण अप्रॉक्स घेतलं ना 4.296 ऐवजी 4.3 घेतलं म्हणून 8 पॉइंट येते. म्हणजे त्याची नियरेस्ट व्हॅल्यू कोणती आहे तर 7.951. जर तुम्ही 4.296 चा क्यूब घेतला, कशाचा क्यूब घेतला तर तुम्हाला व्हॅल्यू 7.951 काय मिळणार आहे? 7.951. समजतंय का?
काय एक्झाम काढून बघायचं 4.3 इंटू 4.3 इंटू 4.3 करून बघायचं. सेवन 9507 येते. 79,507 येते. 4.3चा क्यूब म्हणजे त्याचा जवळ तोच आहे ना 7.951. तिथं 4.3 घेतलाय त्यांनी नियरेस्ट येते सक्षम. मग काय येणार आहे आन्सर 7.951 इंटू 10⁻⁻23. याची व्हॅल्यू येते 7.9507 into 10⁻⁻23. 7.9507 into 10⁻⁻23. पुढे बघा. पुढचं क्वेश्चन बघा. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल्स in 0.79 gram metal if product of density and volume of unit cell is 1.58 into 10⁻⁻22. It's a formula है number of unit cells in x gram, number of unit cells in x gram is equals to x divided by density into kq. और x किती आहे 0.79. डेन्सिटी अँड व्हॉल्यूमचं काय आहे तर 1.58 into 10⁻⁻22. -22 वर जाऊन काय होणार आहे सो 0.79 into 10⁻22. जर तुम्ही जरा लक्ष दिलं ना तर तुम्हाला असं वाटेल की 7.79 चं डबल 79 चं डबल 158 आहे. 79 चं डबल काय आहे मग काय येणार आहे हा 1 जा येणार आणि हा कितीचा येणार आहे 2 जा म्हणजे 0.5 into 10⁻22 ऐवजी आपण काय घेऊया 5 into 10⁻21. काय घेऊया 5 into 10⁻21. ऑप्शन डी. झालंय मला समजलं का खरं काय केलंय ते. नॉर्मली सीईटीला क्वेश्चन्स असे असतात की जे इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. डिफिकल्टी लेवल थोडी कमी असते कारण 52 सेकंड मध्ये सॉल्व्ह करायचं म्हणजे ते जरा प्रॉब्लेम आहे ना.
Hello. Next, calculate the number of atoms in 1 gram of metal if it forms FCC crystal structure. याचं काय असणार आहे सांगा? Number of atoms in X gram. Number of atoms in काय आहे number of atoms in X gram ला? X into Z divided by डेन्सिटी इंटू काय येणार आहे A. X ची व्हॅल्यू काय आहे 1. FCC आहे म्हणून Z ची व्हॅल्यू काय असणार आहे 4. आणि हा डेन्सिटी इंटू A क्यूब ची व्हॅल्यू 1.728 इंटू 10 raised to -22. -22 वरती जाऊन काय होणार आहे -22 वरती जाऊन +20. 4 divided by again 1.728 into 10 raised to 20. हे डिवाइड होते बघा 4 ने काय येते बघा 4 1 आणि 4 कितीच आहे बघा 0.432 4 1 जा 0.4 जा 3 जा 2 जा. So 10 raised to 22 divided by 0.432. त्याला मी असे लिहू शकते 10 इथं 4.32 इथं 10 raised to 22. इथं काय केलं माहितीये काय इथं 1 कन्सिडर केलं आणि ह्याला पण मल्टिप्लाय बाय 10 केलं आणि ह्याला पण मल्टिप्लाय बाय काय केलं 10. मग 10 डिवाइडेड बाय 4.32 काय येते बघा आन्सर 10 divided by 4.32. 4.32 divided by 10 काय येते बघा 2 साच येणार मला माहिती. 2 चे किती ऑप्शन्स आहेत बघा 2 च येणार आन्सर एकच आहे ना म्हणजे हा विषय संपला. आलं का? Sometimes you don't need to solve all, but you need to be perfect whatever you are solving. So yeah. Calculate the volume occupied by all the particles in BCC if the volume of unit cell is 8. हे सॉल्व केले. माझा आवाज खूप घाण आले.